सगळ्यात सर्वप्रथम माझ्या सनेज परिवाराच्या तमाम महिला भगिनींना खास महिला दिनाच्या तुम्हाला अगदी अंतःकरणापासनं शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. मोजून 10 ते 15 मिनटं बोलेल. आणि मॅडमला होस्ट करताना आज पहिल्यांदा मी ऐकलं आहे, मॅडमनी बरंच काही सांगितलं, पण मी सगळ्यांच्या साक्षीनं सांगेल की ॲक्च्युली एक साधं माणूस आहे, पण मनुष्य आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये ब्रह्म विष्णू बरंच काही करून टाकतात लोक आणि नंतर बघतो कंपनीच नसतं. मी स्वतःला एक माणूस मानतो आणि देवासमोर बसल्यानंतर रोज संध्याकाळी देवाला मागतो की देवा अशी बुद्धी दे की जे हे रोपटं लावलं ना त्याला नीती आणि नैतिकतेनं मला पुढे नेऊ दे. कारण माणसाचं कधी पण फिरू शकतं, हे फिरायला काय वेळ आहे, हवा जायला काय वेळ आहे. पण मी देवाच्या दरबारामध्ये एकच मागणी मागत असतो. आणि माझ्या तमाम आज जे माझ्या बहिणी बसल्यात, अमोल सरांना आम्ही बोलत होतो, सर अवॉर्ड नाव आपल्याला लाडकी बहीण म्हणून संबोध करायचं, सनेज लाडकी बहीण. आज लाडकी बहीण निमित्त आपण अवॉर्ड जो जाहीर केला आहे, आज या अवॉर्डच्या मागं आमची काही सोच आहे, आमचे काही विचार आहेत आणि आमचे काही विजन आहेत. हे विजन आज नाही आहे, हा 2016 पासून आज आपण मार्केटमध्ये बोलतोय. आणि आज तो विजन इथं जो काही दिसायला लागला, इव्हन ज्यावेळेस 2016 मध्ये विजन आणि त्या सगळ्या सिस्टम बोलायचो, एक सुद्धा ऐकायला तयार नव्हतं. आपलं बोलणं दुसरं कधी बोलेल हा नंतरचा पार्ट. पण आज अलका ताई इथं काय बोलल्या की मला हा माहोल बघितल्यानंतर असं वाटतं मी सुद्धा सनेज केलं पाहिजे. बघा मित्रांनो, संघर्ष माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे की इथं जो काही आज तुम्ही कारवा बघताय ना, तुम्हाला आणण्याचं बांधण्याचं आमच्या मिशनमध्ये होतं. आणि त्याच्यासाठी आम्ही महिला सशक्तीकरणसाठी पहिल्या दिवसपासून यावरती भाष्य करतो आणि बोलतोय. आणि महिला सशक्तीकरण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या लेवलला एकमेव कंपनी अशोक सर आज ती सनेज करताय, फक्त सनेज. काय असतं महिला सशक्तीकरण? तर महिला सशक्तीकरण फायनान्स फ्रीडममध्ये पण झालं पाहिजे, वैचारिक दृष्टिकोनातनं पण झालं पाहिजे, आणि त्याच्या सगळ्या परिवाराच्या संवर्धन करण्यापासून तर या जगामध्ये जिथं जिथं काय वाटत असेल की इथं अडचण आहे, इथं प्रॉब्लेम आहे, तर माझी भगिनी म्हणून उभं झालं पाहिजे, असं एक आपल्याला परिवार तयार करायचं. आणि आज तो परिवार या 9 तारखेला आज आपण बघतोय. मला माझ्या सगळ्या बहिणींना सांगायचंय, आज ही कंपनी एक असा परिवार आपण बनलाय की ज्या परिवाराला लोक बघताना विचार करतात. अशोक सरांची एज्युकेशन सिस्टम असेल, आमची लिडरशिप असेल. मी आपल्या लिडरशिपबद्दल येणाऱ्या प्रत्येक गेस्टला बोलत असतो, मग तो दिल्लीवरनं जरी आला, गाइडलाइन बोलत जरी असेल, तर आपके कंपनी के प्लस पॉइंट क्या है, द प्रोडक्ट है, ये है, सर्विस है, लीगल, ये वो सब हम कंप्लीट करते हैं. सबसे बड़ी हमारी शस्त्र अगर क्या पावरफुल है तो हमारी लीडरशिप सबसे पावरफुल है और एजुकेशन सिस्टम हमारा सबसे पावरफुल है. माझ्या बहिणीने मला सांगायला आवडेल, 2016 ज्या दिवशी रोपटं लावलं ना त्या दिवशी दुनिया हसत होती. पण आज जो रूपांतर आपण बघितला, या रूपांतरामध्ये प्रोडक्टची बास्केट असेल आपण किती डेव्हलप केली, सर्व्हिस असेल, लीगल असेल, पेआउट असेल. अरे 1,000 रुपये कंपनी आपल्याला पाठवेल की नाही इथपर्यंत डाऊट होतं. पण आज सविता मॅडमचा स्पीच ऐकल्यानंतर सगळ्यांना क्लिअर झालं असेल की मी इथं काय करू शकतो, हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी काय. आज इथं बसलेला सगळ्या सर्वसामान्य माझ्या जे बहिणी बसल्यात यांना एकच सांगायचं, लाडकी बहीण हा संवाद, हा शब्द तुम्हाला दिलाय. आणि बहीण म्हटलं तर काय करतं बहीण? रक्षाबंधनाला राखी बांधतं, भाऊबीजाला ओवाळतं. भाऊबीजाचं ओवाळल्यानंतर आपण काहीतरी गिफ्ट देतोय. तुमच्याकडे एकच मागेल, आज खूप कमी टायमिंग आहे, बोलायला भरपूर आहे, पण एकच मागेल की महिला ही जगत जननी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग हा परिवार जो काही आपण बांधला ना, ह्या परिवाराला एका विचाराने, चांगल्या विचाराने आपल्याला पुढे न्यायचं आहे. हा सनेज परिवाराबरोबर आपला परिवार, जसं अशोक सरांच्या मिसेस कविता मॅडम बोलल्यात की आपल्या परिवारामध्ये सुसंस्कृतपणा आणलं पाहिजे. तर माझ्या सगळ्या बहिणींना एकच सांगायचं की सकाळी उठल्यानंतर आरोग्य जपण्यापासून
तर तुमच्या घरामधली संस्कृती जपण्यासाठी संध्याकाळी घरात दिवा लावला पाहिजे. आपलं धर्म, आपलं अनुष्ठान जे काय असेल त्याच्यानुसार करा. पण हे जर केलं ना, ते काय होईल, हे छोटे छोटे बाळ आहे ना भरकटतील. ह्या परिवारामध्ये चांगलं पोषण अशोक सरांनी आपलं एज्युकेशनमधनं, आपल्या सिस्टममधनं केलेलं आहे. मित्रांनो, मला माझ्या भगिनींनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे की जो काही आज आपण डेव्हलपमेंट करतो, ह्या डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचशा विजन आमच्या सोबत आहेत. आणि आमचे भाऊ बाहेरून गेटवरती ऐकतात. भाऊ म्हणत असेल आज लाडकी बहीणचा अवॉर्ड सन्मान दिला, आम्ही काय केलं? तर माझ्या बहिणींना साक्ष धरून सांगायचं आहे, येणाऱ्या मे महिन्यात आमच्या भावाचा 16-10,000 लोकांमध्ये करू आम्ही. लाडकी बहिणीचा जेवढा प्रोग्राम आहे, तुमच्या शक्तीनं, तुमच्या ताकदीनंच आपल्या परिवारातील कर्त्या व्यक्तीचं सनेज मे मध्ये साधारणतः आपण एक खूप मोठा फंक्शन अरेंज करतोय. सनेज एक नवीन ऑफिस खूप लवकर या 2025 मध्ये आपण शिफ्ट होतोय. इव्हन सगळ्या इच अँड एव्हरी गोष्टी, मला एकच म्हणायचं आहे, इथं बसलेली माझी सगळी जे काही भगिनी बसलेलीत ना, आज हा अवॉर्ड देण्याचं कारण असं होतं की तुम्ही अप्रतिम असं काम केलेलं आहे. आणि आज सचिन सर असतील, सचिन सावंत सर, रात्री 12:30 आम्ही कदाचित 12 वाजता आमचं मॅसेजवरती बोलणं झालं, आमच्या व्हिजनमध्ये काय आहे. आज 2025 मध्ये ज्या गोष्टी आपण बोलतोय, 2030 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण करून दाखवणार. आणि साधारणतः आज या प्रोग्रामला जेवढी सन्मानित केलेल्या महिला असतील, माझं तुम्हाला सलाम आहे. कारण या प्रोग्रामची रूपरेषा खूप डोक्यात वेगळी होती. एंट्रीपासनं, तुमचा सन्मानपासनं सगळ्या गोष्टी आमच्याकडे वेगळ्या होत्या. पण आज क्राऊडच्या याच्यानं ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या ठरल्या, फेल झाल्यात. आज एवढंच म्हणेल की ज्या पद्धतीनं इथं सगळ्या गोष्टी आज आपण ऐकल्यात, एवढा वेळ दिला, एवढा सन्मान घेतला, आपल्याला पुढचा रस्ता फार खडतर आहे. या 8 वर्षात, या 9 वर्षात सनेज परिवाराने काय झेललंय, काय केलंय, आपण अशोक सरांची मेहनत जग बघतंय, लिडरशिपची मेहनत बघतंय, सगळं काय घेऊन चाललोय आपण, हे आम्ही झेललंय. पण 2024-2025 हा आपला स्टार्टअप आपण समजतोय. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण त्या लेवलला करतोय. म्हणून जास्त वेळ न घेता माझ्या सगळ्या तमाम इथं बसलेल्या सनेज वाघिणी, सनेज बहीण यांना मी आज हे शुभेच्छा देतो आणि पुढच्या तुमच्या भवितव्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.